सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारा मालवणीचा सम्राट सर बादल चौधरी यांचा आवाज आपल्या कानापर्यंत येईल. धन्यवाद. धन्यवाद मनीष, धन्यवाद श्याम सर. नमस्कार देवबरा करो गाववाल्यांनो. रामेश्वर प्रतिष्ठान मीट बाब आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या सगळ्यात मोठ्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत करताय. RPM ट्रॉफी 2026 23वे पर्व दुसऱ्या रजनीमधली ही दुसरी लढत. पहिल्या मॅचमध्ये मनोज 11 कणकवली संघ विजयाची चव या टीमने चाकली. एक दिमागदार विजय प्राप्त केलो. बरकतने हो सामनो गाजवलो. मॅन ऑफ द मॅच तो रवलो. आणि त्यानंतर लगेच दुसरी लढत तुमच्या भेटीसाठी ऋतांशू पाटील. या मैदानाचा बरोच अनुभव ज्या खेळाडूकडे असा या ऋतांशूने जिंकलो टॉस कॅप्टन या नात्यान घेतलो लगेच फिल्डिंगचा निर्णय आणि अवधूत तळगावकर मालकीचा संघ मैदानावर दिसता पिवळ्या जर्सीमध्ये. दुसऱ्या बाजून उमेश वांगणकर यांच्या मालकीचो उमेश दादा 11 हुंबरट संघ आज सचिन बर्गेच्या नेतृत्वाखाली ही सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या रिशेन दिलीप वर्मा, नॉन स्ट्रायकर यांच्या रिशेन शेरू लोहार. बॉलिंग मार्कवर निहाल तुसामत. पहिल्या चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न ऋतांशू पाटील. धावचित करण्याची संधी होती ऋतांशूकडे. कौतुक असा ऋतांशूचा. जो चेंडू ऋतांशू बीट करून चौकारासाठी जातलो असं वाटत असताना शेवटच्या क्षणी ऋतांशू भिंतीप्रमाणे उभं राहिलो त्या जागेवर. डॉट बॉलने सुरुवात झाली या पहिल्या इनिंगची. आजच्या रजनीमधली ही दुसरी लढत. निहाल एक वलयांकित खेळाडू बॉलिंग मार्कवर. खोला टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेन. परत एक संधी धावचित करण्यासाठी. डिरेक्ट हिट होती गरजेची. अगदी काही इंचान डिरेक्ट हिट चुकली. एक रन पहिलो रन बोनियेचो रन. 2 चेंडू समाप्त झाल्यानंतर दिलीप वर्मा यांच्या नावावर सलामीची जोडी. एका बाजून दिलीप वर्मा दुसऱ्या बाजून शेरू लोहार. राहुल लोहार ज्याचा शेरू या टोपण नावान तो प्रसिद्ध असा. नावाप्रमाणेच या नाव सुद्धा टोपण नाव सुद्धा सिद्ध करणं ही अपेक्षा असतली. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन प्रोटेक्शन डीप मध्ये ठेवला. एका रनचं रूपांतर दुसऱ्या रनचात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रनआउटचा अपील तर होताला पण सध्या तरी ज्या वेगान बॅटरने पहिलो रन घेतलो दुसरं रन त्याच्यासाठी अजून थोडं सोपं झालो. 2-3 चेंडूंची सांगता आणि धावसंख्या 3. इन मीन 3. चलचल पुढे 3-3 वडे. धोडकराच्या कपडात 3च धोंडे. असे बरेच म्हणी 3 या आकड्यावरसून सुद्धा प्रसिद्ध असत. धावसंख्या सुद्धा त्याच 3 रनसावर. 2 मातब्बर तगडे संघ एकमेकांच्या समोर. या 2 टीम मधून खेळणारे अनेक व्यावसायिक संघ त्यांना साथ मिळतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंची. आजच्या दिवसातले 4ही टीम होणारे आपल्या जिल्ह्यातले असत. हे एक अजून वैशिष्ट्य. फक्त जिल्ह्यातले नाही तर आज 4 मालकांपैकी 3 मालक हे कणकवली तालुक्यातले असत आणि 1 मालक देवगड तालुक्यातले. त्यामुळेच अगदी लगतचे शेजारी आज एकमेकांच्या समोर. कालच्या दिवसात गोवा, महाराष्ट्र, पुणे, सिंधुदुर्गाच्या विविध ठिकाणचे 4 मालक बघितले. आज सगळेच मालक या फक्त 2 तालुक्यातले. बॅटची गार्ड परत एकदा. पहिल्या स्लिपमध्ये शॉर्ट थर्ड मॅनवर उभा असा ऋतांशू पाटील. फाईन असा आणि त्यामुळेच विकेट किपर क्लोज राहिल्यानंतर त्याच्याकडून सुटणारे सगळे चेंडू अडवण्याची जबाबदारी ऋतांशूवर. आतापर्यंत 2 वेळा ऋतांशूने ही जबाबदारी पार पाडली. आपल्या टीमसाठी नक्कीच काही धावा ऋतांशून वाचवले. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा बॉल निहाल तुसामत. बॉलिंग मार्कवर मिड ऑफच्या दिशेन फटकोदर सुंदर. गॅपमध्ये चेंडूचा प्रवास जाणं अपेक्षित होता कारण मिड ऑफ थोडंसं फाईन होतो आणि त्याच्या वाईड खेळलेलो चेंडू वाईड इच मिड ऑफला गेलो. फटको सिंगलसाठी पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त.
उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही बघतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा अर्थात पहिला बक्षीस रुपये 6,66,666, दुसरा बक्षीस 3,33,333, मालिकावीरासाठी एक सुंदर आकर्षक स्पोर्ट्स बाईक आणि अनेक वैयक्तिक बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मीटबाब आयोजित RPM ट्रॉफी 2026 23वा पर्व असा पहिली 15 पर्व डे स्वरूपाची ही स्पर्धा मागच्या 8 डे नाईट स्वरूपाच्या स्पर्धेत सुद्धा एकापेक्षा एक नामांकित खेळाडू आपण बघितलात. अनेक नामांकित संघ मालकांनी आपले टीम उतरले. वर्षभर जी स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न बघत असतात मालक आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक मालक प्रयत्नरत असतात आणि त्यामुळेच दरवर्षी प्रत्येक मालक यावर्षी कोणता स्क्वॉड उतरतले, या स्क्वॉडमधून कोण खेळताना दिसतले, असे बरेच प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणारी ही स्पर्धा असा यावर्षी या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या RPM ट्रॉफीवर कोणतो संघ आणि खैचो टीम ओनर आपला नाव करतो अगदी थोड्याच वेळात आणि थोड्याच दिवसात. दरम्यान गोलंदाजीत बदल, बॉलिंग मार्कवर विकी कलमे, लातूरचा हा खेळाडू बॉलिंग मार्कवर दिसतोय. पॅव्हलिन एंडकडून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक असेल. पहिल्या षटकात फक्त 4 धावांचा खर्च. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये संधी होती, मात्र एक ताकदवान फटका पुन्हा एकदा डिरेक्ट हिट गरजेची होती. ज्या प्रकारे बॉलिंग मार्कवरून पहिल्याच चेंडूसाठी विके कलमेन रनअप घेतलो, या पहिल्या बॉलवर अगदी कलाम लावण्याच्या मार्गावर होतो. विकी कलमे, विकीच्या आडनावाचा अर्थ वेगळो, मालवणीत कलाम लावणं या वाक्प्रचाराचा अर्थ वेगळो. मिळालेल्या जीवदान फॉलो थ्रूमध्ये स्थिरावलेली धावसंख्या 4 रन्सावर, 6 षटकांची इनिंग असा आणि 6 ओव्हरीत किमान 60, 65, 70 ही फायटिंग टोटल, कारण 55, 60 ही चेसेबल धावसंख्या असा पहिल्या मॅचचा जर विचार केलो, कालच्या दिवसाचा जर इतिहास थोडंसं चाळलो तर दुसरं बॉल घेऊन परत एकदा विकी कलमे. यावेळी बॅटरपासून खूपच लांब दंडित केला पंचाने वाईटच्या रूपात. या ओव्हरमधलं हे पहिलं रन तो सुद्धा एक्स्ट्राच्या रूपात. धावसंख्या 5 रन्सावर, एक मोठी धावसंख्या अपेक्षित, पण ज्याप्रमाणे अवधूत स्पोर्ट कणकवली संघ यापूर्वी सुद्धा देवगड आनंदवाडीमध्ये सुद्धा या टीमने खूप चांगली कामगिरी केली. शेवटचा दिवस खूप कठीण राहिलो, पण त्या स्पर्धेत जी काही स्वप्न अपुरी राहिली ती पूर्ण करण्याच्या इराद्यान परत एकदा तळगावकर मालकांचा संघ मैदानावर. अवधूत सरांच्या मालकीचो संघ अवधूत स्पोर्ट कणकवली. दुसऱ्या बाजून उमेश दादा 11 हुमरट, कणकवली तालुको सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सांस्कृतिक केंद्रस्थान. सध्याच्या घडीक सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेनिस क्रिकेटचा केंद्रस्थान देवगड म्हटलं तर वावग्या ठराने. तर काही वर्षापूर्वी कणकवली होता, कुडाळ होता, वेंगुर्ला होता. विकीचं चेंडू मिड ऑनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि ज्या पहिल्या विकेटची प्रतीक्षा आपण करत होतो ती पहिली विकेट 8 चेंडूच्या सांगतेनंतर 5 रन्सावर. राहुल उर्फ शेरू लोहार 6 बॉलमध्ये 3 धावा करून आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी न करता पहिल्या विकेटच्या स्वरूपात माघारी. 5 for 1. नवीन फलंदाज मैदानावर. नवीन फलंदाज मिस्टर विशाल धारक. शिरूरचा हा खेळाडू तुमका दिसतलो स्ट्रायकर यांच्या दिशेन. शेरू लोहारची अपुरी कामगिरी पूर्ण करण्याच्या इराद्यान विशाल, आणि विशालच्या आडनावाप्रमाणेच चेंडू तेचो आज्ञाधारक बनतलो की नाही, की विशाल बॉलरचो आज्ञाधारक बनतलो. विकी कलमे आतापर्यंत एका वाईटचा अपवाद जर बाजूक ठेवलं तर चांगली गोलंदाजी. 1 रन्स खर्च 2 बॉलमध्ये 1 विकेट सुद्धा. तिसरं चेंडू मिडल चालू नव्हतं, ऑप्शनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी. ज्या प्रकारात वारंवार अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची नेमबाजी हुकताना थोडीशी आठवण येतली कोकणातल्या एका फेमस खेळाची. एक नाही 2 फेमस खेळ असत कोकणातले. एक म्हणजे काजीचो खेळ आणि दुसरं म्हणजे लगोरी. अगदी शाळेत असल्यापासून जे खेळ कोकणातल्या सगळ्या पोराटोरांनी खेळले आणि त्यामुळेच त्या खेळाची जर प्रॅक्टिस असली असती तर या
खेळात सुद्धा डिरेक्ट हिट बघूक मिळाले असते. आतापर्यंत 3 वेळा डिरेक्ट हिटची संधी होती, रनआउटची दवडली गेली. धावसंख्या स्थिरावली अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. बॅटची कट शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग सुद्धा फाईन ठेवली, कारण विकेट किपर खूपच क्लोज असा जलदगती गोलंदाज, आणि त्यामुळे जर विकेट किपर कडसून चेंडू बीट झालो तर संभावित चौकार वाचवण्यासाठी हे दोनही खेळाडू जे विकेट किपरच्या मागे असत, दोन्ही थोडेसे फाईन ठेवलेले. धावसंख्या 7-7. किरण पवार बघा स्क्रीनवर, त्याच्याकडे लक्ष असतं दुसऱ्या इनिंगसाठी. स्विच करण्याचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी असा तू घ्यायचो की मी घ्यायचो, दोघांचा प्रयत्न होतो, पण विकेट किपर थोडंसं नाराज असा. ॲब्स्ट्रॅक्ट द फील्डचा थोडासा मनोमन त्याचा अपील असा. पण बघूया पंचांच्या नजरेतून या गोष्टीवर नेमक्या काय काय घडला. 7 या धावसंख्येवर झालेलो प्रयत्न, 1 रन पूर्ण झालो. धावसंख्या स्थिरावली 8. 8 for 1. tenniscricket.in 21 लाख सबस्क्रायबर, आणि tenniscricket.inची बरीच खासियत असा, प्रत्येक चेंडूचं रिप्ले अगदी क्षणार्धात, त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचच्या हायलाईट्स, मॅच समरी, आणि अजून एक खासियत जी मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण बघितली, शेअरिंग स्क्रीन, ड्युएल स्क्रीन ज्याका म्हटली जाता. बॅटर आणि बॉलर एकाच वेळी तुमका स्क्रीनवर दिसतात. देवद एक्सप्रेस बघा बॉलिंग मार्कवर अगदी थोड्याच वेळात दिसतली. मयूर वाघमारे, मयूर वाघमारेचं आता सेलिब्रेशन फेमस, कारण अंबालाग बाद केल्यानंतर 2 वेळा, पण त्याआधी सुद्धा मयूर वाघमारे फेमसच असा. खास करून पनवेलच्या स्पर्धा त्यांनी गाजवले, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला नावाचा रुतबो त्यांनी कायम केलो. ऋतांशु आणि मयूर हे दोघ जण एका स्क्रीनवर आपण बघितले. धावसंख्या 8. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू विकी कलमे, 5 बॉलमध्ये ज्यांनी खर्च केले 4 रन, एक महत्वाची सफलता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ह्यो शेवटचा बॉल, अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफच्या कपडावरसून लांब लांब आणि खूपच लांब, घासून नाही अगदी ठासून, RPM 6. मिडबावच्या ग्राउंडावरसून थेट पिंपरी चिंचवडच्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने मारलेलो षटकार होतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचो खेळ सरलो, क्षेत्ररक्षणाची मर्यादा उठवली जातली, वेडो उठवलं जातलो, वेडो थोडंसं शिथिल केलं जातलो, आणि पहिल्या आखांड्यावरसून आता 5 तुमचे क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेवर लावू शकतात. 7 धावांची सरासरी पहिल्या 2 ओव्हरीत, रन झाले 14. एक विकेट मात्र त्यासाठी गमावली गेली. राहुल शेरू या टोपण नावान प्रसिद्ध, निराशा केली आज शेरू लोहार यांनी, फक्त 3 धावा 6 बॉलमध्ये. आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर परत एकदा निहाल तुसामद, 4 रन्स खर्च केले त्यांनी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. आणि आता डीपमध्ये 5 जणांचा प्रोटेक्शन, परत एकदा निहाल बॉलिंग मार्कवर. विशालसाठी यो चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये, चेंडूचा प्रवास. ऋतांशु पाटील मॅन ॲट वर्क, एक सिंगल, रन झाले 15. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. करंट रन रेट 6.92. समाधान नसताना या रन रेटवर, ज्याप्रमाणे उमेश दादा 11 हुंबरट संघान टीम उतरली या मैदानावर, अपेक्षा मोठ्या असत या टीमकडसून. तिसऱ्या ओव्हरीचा हे दुसरा बॉल, सबमरीन, टप्पो पडलो, चेंडू खाली रावलो. ज्याप्रमाणे निहाल तुसामत या मैदानावर पीच कडसून मदत मिळवता कौतुक त्याचा करूचा लागतला. संध्याकाळचा 17 असा, फक्त दुसरीच मॅच असा, अगदी थोड्याच वेळात दवाची चादर, धुक्याची चादर मैदानावर येतली. आणि अशा स्थितीमध्ये, या सगळ्या प्रतिकूल स्थितीमध्ये गोलंदाजी अनुकूल करून घेता पीच कडसून तो स्विच तर केलो सुंदर. फिल्डर चेंडूच्या खाली, पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलो, दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलो, आणि या दुसऱ्या विकेटचा झाला पतन. ज्या प्रकारे फिल्डरने झेल टिपलो, कोकणातल्या हापूस आंब्याच्या झाडाच्या खाली उभ्या राहून पिकलेलो हापूस आंबो
उडी मारून जसं काढलो जाता अगदी मालवणी कोकणी भाषेत ही रणटुळाची कंटुळा. दिलीप वर्मा 6 बॉलमध्ये 8 धावा करून दुसऱ्या विकेटसाठी माघारी. थँक्यू डीजे. बघा जी आपण खासियत सांगी होतो tenniscricket.in ची एकाच वेळी बॅटर बॉलर स्क्रीनवर मयूर वाघमारेन टिपलेलो तो झेल होतो. खरं तर मयूर 4 पावला आतमध्ये का उभं राहिलो हे प्रश्न होतो. सीमारेषा बरीच लांब होती पण शेवटच्या क्षणी मयूरने पूर्ण बॉडी स्ट्रेच केली, हवेत उंच उडी घेतली. व्हॉलीबॉलमधलो डबल हँडेड ब्लॉक चेंडू थोपवलो आणि घेतलेली ही सुंदर विकेट, सुंदर कॅच. दुसऱ्या विकेटची पतन आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर नरसिंग पालनपल्ली न्यू बॅटर. विशाल धारकडसून अपेक्षा असा देवगडची आनंदवाडीची स्पर्धा सुद्धा या खेळाडून गाजवली, मोठी खेळी त्यांनी दाखवलेली असा. अपेक्षांचा ओझा त्याच्यावर सुद्धा असा. 2 विकेट स्वस्तात गेल्यानंतर यावेळी एक मोठी भागीदारी पार्टनरशिप गरजेची असतली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो आणि या शफल होण्याच्या नादात ना मनीष बऱ्याच वेळा बॅटर आपलो मधलो स्टम्प्स अप स्टम्प लेग स्टम्प विसरताना दिसतात. यावेळी नशीबवान राहिलो, थोडासा कनेक्शन. पंधरा धावा 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरीचो 5वा बॉल. अजून एक यॉर्कर मिडॉनच्या दिशेने एक सिंगल तर मिळतली. दुसऱ्याचा प्रयत्न असा थोडासा रनिंग लेझी दिसला या दोन्ही क्षेत्ररक्षकांचा आणि मिळालेल्या संधीचा सोना केला या दोन्ही बॅटरने. ही जोडी अशी असा विशाल म्हणा नरसिंग म्हणा या दोघांका जर तुम्ही बॉट रिगावूक दिलात तर त्यांनी हात रिगावलोच समजायचो. जर हेंका तुम्ही खुटी मारूक दिलात मालवणी भाषेत त्यांनी मठी उभी केली समजायची. आणि ती मठी साधीसुधी नसतली, अगदी हवेली असतली, वाडो असतलो कोकणातलो जुनो. 17 धावा 2 विकेट. वॉट शॉट, पायातलो चेंडू काय लाजवाब खेळलो यावेळी नरसिंग पालनपल्लीने. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू काळोखाच्या दिशेन गायब झालो RPM चौकारासाठी. सर श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं हे 23वे पर्व आहे आणि आपण सातत्यानं या स्पर्धेत समालोचन करत आलेलं आहात. नाविन्य आणि परंपरा आणि क्रिकेटची अस्मिता जोपासणारी ही स्पर्धा या वर्षी नेमकं 7व्या दिवशी कसली प्रतिकृती असेल उत्कंठा शिगेला पोचलेली आहे, कारण ते आकर्षण आहे प्रत्येक वर्षाचं. आणि म्हणूनच पाहूया अंतिम दिवशी अंतिम सामन्याच्या अगोदर ते प्रतिकृती कुठली असेल. पण आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजांचा योग्य राहिलेला आहे. 2 षटकं निहालची, 1 षटक विकी कलमेचं. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 21. 7 धावांची सरासरी. मनीष शेवटच्या दिवसाची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात नेमक्या काय काय बघू मिळतला. कारण रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा म्हटली ना बरेच नवनवीन गोष्टी बघू मिळतात. सगळ्यात पहिला म्हणजे या ग्रीन पार्क नावाप्रमाणेच अगदी हिरवीगार ही चादर खऱ्या अर्थानं तुमका कोकणात इल्यासारख्या वाटतला. त्याच्यावर पसरलेली ही धुक्याची चादर म्हणजे असं वाटतं ह्या थंडीत गोडदी घेऊची आणि जरा झोपान बघूचा. इतक्या सुंदर असा हा आल्हाददायक वातावरणाचा आणि अशा वातावरणात प्रकाश झोतातली ही स्पर्धा त्याका साथ देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बक्षीस टेनिस क्रिकेटच्या मैदानावरचा आणि अप्रतिम आयोजन नियोजन. दर्जेदार समालोचक या स्पर्धेसाठी पंचसुद्धा अगदी सुंदर अप्रतिम अचूक दर्जाचे. बॉलिंग मार्कवर देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे. कोकणात मयूर स्वरांचो दशावतार प्रसिद्ध असा मनीष आणि टेनिस क्रिकेटमध्ये हो मयूर स्वरांचो आणि मयूर सुरांचो गोलंदाज मयूर वाघमारे. नावाप्रमाणेच बऱ्याच वाघांची त्यांनी शिकार केलेली असा आणि खऱ्या अर्थानं आपला आडनाव त्यांनी सार्थ ठरवला. 12 ते 14 पावलांचा लांबलचक रनअप पॅव्हलिन एंड कडसून त्याच्या रनअपची सुरुवात. 4थ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू स्ट्रायकर एंडवर विशाल. लोअर फील्ड टॉस मिडॉनच्या दिशेने फिल्डरच्या कपडावरसून चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. RPM सिक्सर.
अभिमान मिठभाव गावाचा, रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा, पण मयूर आपल्या प्रतिष्ठेक न साजणारो त्यांनी चेंडू टाकलो. फुलटॉस होतो आणि विशाल वाटच बघी होतो या फुलटॉस चेंडूची. सीमारेषा पार षटकार. विशालच्या बॅटमधलो पहिलो. सटीक यॉर्कर षटकार मारल्यानंतर जलदगती गोलंदाज काय करता, एकतर बाउन्सर किंवा यॉर्कर या दोन शस्त्रापैकी यॉर्कर वापरलो. हे बघा ॲक्शन रिप्ले. टेनिस क्रिकेट .inची खासियत. स्ट्रायकर यांच्या तुमका विशाल दिसतलो. स्टो क्रशिंग यॉर्कर धुळकांड अगदी झाला. जागेवर बॉल बॅटचा संगम झाल्यानंतर उडालेली धूळ. आखो टप्प्याचा चेंडू. दोनही शस्त्र वापरली मयूरने. मयूर पुलर लेन चेंडू सुद्धा अगदी सुंदर टाकता. यॉर्कर अगदी अचूकतेने वापरतात. त्याचबरोबर आखो टप्प्याचे चेंडू, कटर, स्लोअर बाउन्सर ही बरीच शस्त्र असत, बरेच बाण असत त्याच्या भात्यामध्ये. आणि ही दोन शस्त्र त्यांनी सलग दोन चेंडूवर वापरली षटकार बसल्यानंतर. 27 धावा चौथ्या ओव्हरीच्या 3 चेंडूंची सांगता. मयूर बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकरांवर विशाल. 6 बॉलमध्ये 9 रन्स त्यांनी आतापर्यंत केले आहेत. अजून एक फुल टॉस, मिड ऑन, लॉंग ऑन. दोन खेळाडूंच्या मधोमध दोघांच्या गेलो चेंडू. आकांड्या पार आणि माटवा पार. दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. RPM चौकार. शिफ्ट होतोय का? कारण पहिल्या बॉलवर षटकार 2 डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आला, तर एकदा ड्रायव्हिंग शीटवर येतोय फलंदाज विशाल धारक. मनीष सर, ज्या प्रकारे मयूरने गोलंदाजी केली ना, हे आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेण्यासारखं नाही. असं जर कुऱ्हाड उभी ठेवून त्याच्यावर पाय मारण्यासारखं. विशालला 2 फुलटॉस, 1 षटकार, 1 चौकार. वेग पकडलो धावसंख्येनं आता. 31 धावा, 2 विकेट. मयूर परत एकदा. यावेळी लॉंग ऑन दिसतलो स्क्रीनवर. फिल्डर चेंडूच्या खाली. सुहास पवारने टिपलो एक सुंदर, लाजवाब, अप्रतिम झेल. आपल्या टीमचा कल्याण करणारा झेल होतो कल्याणच्या सुहासचो. 3ऱ्या विकेटचा पतन 31 रन्सावर. विश्वजित गरुड कराडचो ह्यो खेळाडू. मनीष, आज कराडचे खेळाडू असत, आज लातूरचे खेळाडू असत. ज्या शहरांनी मुख्यमंत्री दिले अशा शहराचे खेळाडू मैदानावर कोण ठरतलो मुख्यमंत्री ह्या दाखवण्यासाठी. या सगळ्या खेळाडूंचा स्वागत असा. ज्या गावच्या शहरातल्या व्यक्तींनी संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केला. विलासराव देशमुख यांच्याबद्दल तर काय बोलायचा. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक अजोड व्यक्तिमत्व आदरणीय विलासराव देशमुख. सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची जोडी लय फेमस होती. 2 हंसों का जोडा असं म्हटलं जायचं या जोडीबद्दल. आणि त्यांच्या शहरातले खेळाडू मैदानावर. 3ऱ्या विकेटचा पतन 31 रन्सावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने विश्वजित गरुड भराडी खेळण्यासाठी हो खेळाडू सज्ज असा. पहिलो चेंडू असतो बॉलिंग मार्कवर मयूर. पहिली विकेट त्याच्या नावावर. कव्हर्सच्या दिशेने आडवी बॅट, ताकदवान फटको. सीमारेषे पार जाण्यासाठी ताकद थोडीशी कमी पडतली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येता कव्हर पॉईंटवर. फील्ड करता, थ्रो करता. तोपर्यंत 2 धावेनिशी खेळ सरलो 4 ओव्हरींचो. आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर धावसंख्या 3-3-3. नेल्सन फिगर 33 धावा, 33. नेल्सन फिगर प्रसिद्ध असा, सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध केली. पण बऱ्याच स्पर्धेत या नेल्सन फिगरचा इतिहाससुद्धा मी सांगितलं आहे. इंग्लिश नेव्हल कमांडर नेल्सनने बरीच युद्ध जिंकून दिली इंग्लिश नेव्हीक. आणि त्याच्या स्मरणार्थ हा आकडा प्रसिद्ध झालो. तो प्रसिद्ध होण्यासाठी सुद्धा तसाच कारण होता. असा म्हटलं जातं की ब्रिटिश नेव्हल कमांडर नेल्सन त्याच्या बाजूकच एकदा तोफगोळं पडलो आणि त्यामुळे त्याचा 1 हात, 1 पाय आणि 1 डोळं जायबंदी झालो. म्हणजे त्याच्याकडे आता शिल्लक होतो 1च डोळं, 1च हात आणि 1च पाय. तरीसुद्धा या 1 अवयवाच्या जोरावर सुद्धा त्यांनी अनेक युद्ध गाजवली.
ब्रिटिश नेव्ही जिंकून दिली आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ ह्यो आकडो फेमस झालेलो नेल्सन फिगर. आणि संपूर्ण जगात जर मूळ नेल्सन फिगर खायची असतात ती एकच असा 1-1-1. पण त्यानंतर डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध केली, खास करून कसोटीमध्ये 1-1-1, 2-2-2, 3-3-3. ज्या ज्या वेळी ही धावसंख्या स्कोरबोर्डवर दिसायची त्यावेळी तेवढे उडिये मारून त्या जणू काय धावसंख्येचो अपशकून टाळण्यासाठी त्यांनी केलेली ती कृती होती. श्रद्धा, अंधश्रद्धा, शकून, अपशकून हे गोष्टी जरी मान्यावर न मान्यावर असले तरी अशा बऱ्याच गोष्टींचा इतिहास असा. खास करून वीरेंद्र सेहवागच्या खिशातलं तो लाल रुमाल अजूनही बऱ्याच जणांच्या लक्षात असा. जाऊया मैदानावर. 5व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू. परत एकदा विकी. पहिल्या ओव्हरीत 10 रन्सांचो खर्च त्यांनी लावला. या कलाम पहिल्या ओव्हरीत इच्छा असतली अजून एक कलाम लावण्याची. 1, 2, 3, 4 खेळाडू होते पण एकही झेलापर्यंत पोचलो नाही. या दरम्यान अक्षरशः मैदानावर धुरलो कांडीत दोनही बॅटरने 2 रन्स पूर्ण केले आणि रन झाले 35. 7 बॉल आतापर्यंत विकी कलमेन गोलंदाजी केली. 1 विकेट, 1 सफलता त्याच्या नावावर असा. दुसऱ्या ओव्हरीत तो इलेलो असा. पॅव्हिलियन एंडच्या अगदी समोर लांबसून त्याची गोलंदाजी सुरुवात होतली. स्ट्रायकर एंडच्या दिशेन नरसिंग पालनपल्ली एक मोठा नाव असा. पण आज मोठ्या नावाक साजेशी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित. हलकेच अपील होता पण टप्पो पडल्यानंतर चेंडून घेतलेली उसरी स्टंप्स बीट करून जाणारी होती आणि त्यामुळे हलकेच एक आवाज इलो. जणू काही ती फॉर्मॅलिटी होती अपिलाची. डॉट बॉल. विकी कलमेचो स्थिरावलेली धावसंख्या 35 रन्सावर. नरसिंग पालनपल्ली 5 बॉलमध्ये 8 रन. विश्वजित गरुड 1 बॉल 2 रन. या दोघांकडून अपेक्षा मोठी असलेली प्रोजेक्टेड स्कोअर 49 जरी असलो तरी 60, 65, 70 गरजेचे असत. मिड ऑफ चर्चेन चेंडूचा प्रवास. लॉंग ऑफ वरसून येतलो क्षेत्ररक्षक. पहिल्या टप्प्यानंतर चेंडून बदललेली दिशा. 2 रन्स मिळाले या बॉलवर. 37. 6 ओव्हरची इनिंग असा. 6 ओव्हरमध्ये पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. किमान 4 गोलंदाज वापरणं गरजेचा. रिव्ह्यू सुद्धा दिलेले असतात प्रत्येक टीमसाठी. पंचांच्या निर्णयाविरुद्ध काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही रेफरल वापरू शकतात. धावफलक 37. विकी. सुरेख चेंडू. जो अँगल विकीन पकडलो तो अँगलच असो असा उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी. चेंडू टप्पो पडल्यानंतर लांब जाणारो, बाहेरच्या दिशेने वळणारो. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रकारची गोलंदाजी उजव्या हाताच्या बॅटरसाठी. ऋतांशू वाट बघता कधी बॅटची कड लागतली, चेंडू हवेत उडतलो, आपल्या वळ्यात येऊन पडतलो. या मैदान ऋतांशूने बऱ्याच वेळा गाजवला. एक गुणी खेळाडू असा. पंचांच्या निर्णयाचा आदर करणारो, समालोचकांचा सन्मान करणारो एक गुणवान खेळाडू मैदानावर आज कॅप्टन या नात्यान विकी. बॅटची कड अपेक्षित होती पण यावेळी चेंडू झालो मिडल आणि इतको मिडल झालो की मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू गेलो अंधार मॅचच्या दिशेन. कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. RPM 6. नावासाठी ह्यो खेळाडू ओळखलो जाता. 6 त्याच्या बॅटमधून. कोलवर टप्प्याचो चेंडू. मनगटाचा वापर. 9 अगदी थोडक्यात चुकलो पण चेंडू मात्र आकांड्या पार गेलो. इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. RPM 6 दुसरो नरसिंग पालनपल्लीचो. 49. ह्यो डगआउट बघा. खुश असा आपल्या सहकाऱ्यांच्या खेळावर. आता हे वाजणारे टाळये. खुश होणारो डगआउट तुमका दिसतलो उमेश दादा 11 हुमरटचो. खासियत परत एकदा टेनिस cricket.in. एकाच वेळी दोनही खेळाडू स्क्रीनवर. एका बाजून बॅटर, एका बाजून बॉलर. चेंडूमध्ये काही कमतरता नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो पण फ्लिक इतको ताकदवान होतो. 9 अगदी काही इंचान आणि काही फुटांन चुकलो. अजूनही प्रतीक्षा असा पहिलो 9 कधी येतलो. खेळ समाप्त झालो 5 ओव्हरींचो आणि पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर उमेश दादा 11 हुमरट संघाची धावसंख्या 49. अगदी उंबरठ्यावर असा ह्यो डगआउट बघा. पहिल्या 4 ओव्हरीमध्ये थोडंसं टेन्स होतो करो
पण यावेळी थोडेसे प्रफुल्लित चेहरे, एक स्मितहास्य. नरसिंग पालनपल्ली आणि नरसिंग ह्या नावाचा वैशिष्ट्य असा, नरसिंह अवतार सुद्धा ना दिवसा ना रात्री, ना घरात ना घराच्या बाहेर, ना शस्त्र ना अस्त्र, ना मानव ना प्राणी, आणि अशा स्थितीत वध करूचो होतो. आणि त्यासाठी हिरण्यकश्यपाच्या वधासाठी भगवान महाविष्णूने घेतलेलो अवतार होतो तो नरसिंहाचो, आणि त्याच नाव म्हणजे नरसिंग पालनपल्ली. आमचे प्रेक्षक अगदी बाल्कनीची तिकटा काढलेली असतात या सगळ्यांनी. आंब्याचं सीझन असा, आणि आंब्याच्या सीझनसाठी सुद्धा बऱ्याच लांब वरसून माणसं आमच्या कोकणात दिली. आमच्या मिठबावच्या निसर्गरम्य गावामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग असं. आणि आज जर तुमका प्राजक्ता माळी स्टेजवर दिसले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका, आणि त्यासाठी तुम्ही नक्की या रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या स्पर्धेसाठी. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हे सुद्धा आमच्या मिठबाव गावामध्ये दाखल झाले त्यांच्या शूटिंगसाठी. त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं असा. शेवटची ओव्हर बॉलिंग मार्कवर अभिषेक. आडवी बॅट, स्वीपचं फटको, डिप्सकीवर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, अडवलेलो चेंडू, इलेली फेकी विकेट किपरपर्यंत. 2 धावांनिशी अर्धशतक फलकावर लागला. 51 धावा हे वाजणारे टाळीये उमेश दादा 11 हुमरट संघाच्या सांघिक अर्धशतकासाठी. 51. मगाशी जो प्रोजेक्टेड स्कोअर 49 दिसा होतो तो आता प्रोजेक्टेड स्कोअर 60. अजूनही अपेक्षा असलेली किमान 65-62 तरी दिसाचे. विश्व जिंकण्यासाठी त्याच्याकडून सुद्धा मोठ्या फटक्यांची गरज असा, अपेक्षा असा. 5 बॉल इनिंगचे बाकी, रन झाले 51. अभिषेक एका बाजून पिवळ्या जर्सीमध्ये, दुसऱ्या बाजून विश्वजित. वाईड इश्वरकर अपस्टम्पच्या दिशेने खूपच बाहेर. टायमिंग करणं खूप कठीण झाला, कारण अपस्टम्पच्या बाहेरचा चेंडू जर कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलो असतो, अपीश ड्राईव्हचा फटको वापरलो असतो तर थोडेसे जास्त रन्सांची अपेक्षा होती. पण एक लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षक तैनात असा. डीपेक्षा कव्हरवर सुद्धा क्षेत्ररक्षक पहिली स्लिपसुद्धा वाट बघता, आणि त्यामुळेच बॅटरने हो फटको थोडंसं मॅन केलो आणि मिडऑनच्या दिशेने फटको खेळलो. एक सिंगल. धावसंख्या झाली 52. अजूनही 4 चेंडू इनिंगचे बाकी. नरसिंग 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये 22 धावा ही त्याची मिळकत आजच्या रात्रीची. 9.75 यो करंट रन रेट. प्रोजेक्टेड 59. थोडंसं વધાरणं गरजेचं असा. स्विच करण्याचा प्रयत्न होतो. या स्विचच्या फटक्याची गरज होती की नाही, पण ज्या प्रकारे अभिषेकने टप्पो पकडलो अपस्टम्पच्या बाहेर, आणि त्यासाठी नरसिंगने ह्या उत्तर जणू काय शोधलेला. अंगठ इला थोडासा. बरेच मालवणी म्हणी असत रिव्हर्स स्वीपसाठी, काही प्रसिद्ध असत, काही नवीन तुमका सांगायचे बाकी असत. हळूहळू या स्पर्धेत ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न असतो. बॉल सरले 3 बॉलमध्ये 3 रन अभिषेकने खर्च केले. 53 फॉर 3. विश्वजित स्ट्रायकर एंडवर. टप्पो पडल्यानंतर कट झालो चेंडू बाहेरच्या दिशेने. रनआउटची संधी होती दोनही बाजून, पण दोन्ही बाजूक असलेली संधी सुद्धा दवडली गेली. अगदी डोळे झाकून, झोपान उठान, चाय नाश्ता करून, पेज भात खाऊन जरी थ्रो मारलो असतो तरी रनआउट झालो असतो स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर. पण 1 रन या बॉलवर. रन झाले 54. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. अभिषेक 4 बॉलमध्ये त्यांनी 3 रन्स खर्च केले. 1 लेग बाय असा, 1 बाईज असा, ते मिळून 5 रन्सांचा खर्च. रन झाले 54. आजच्या रजनीमधली ही दुसरी लढत. खराब चेंडू, लोअर फुल टॉस, स्वीप केलो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. रोलिंग RPM चौकार जो होतो खूप गरजेचो, आणि चौकारानंतर रन झाले 58. जान्हवी लोके मॅडम यांका बघा स्क्रीनवर. मॅडम तुम्ही स्क्रीनवर असतात. या स्पर्धेसाठी, या पर्वासाठीचा स्पेशल गाणं बनवलं ना, त्यासाठी जान्हवी मॅडम तुम्ही घेतलेली मेहनत आणि तुमचं गोड आवाज ही सुद्धा ओळख असा या स्पर्धेची. थँक्यू मॅडम, धन्यवाद. असाच योगदान स्पर्धेसाठी देत रहा. शेवटच्या बॉलसाठी मैदानावर नरसिंग पालनपल्ली.
लॉंगॉनच्या मस्तकावरसून, कपडावरसून, मुकुटावरसून आणि छपरावरसून ज्याच्याकडसून फायदो तोच माझो भायगो आणि मैदानावर फायदो झालो नरसिंग पालनपल्लीच्या फलंदाजीचो आणि त्याचमुळे या पहिल्या इनिंगचो तो ठरलो भायगो नरसिंग पालनपल्ली. 3 षटकार आणि 1 चौकार आणि या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये उमेश दादा उमरट संघान 6 ओव्हरीच्या इनिंगमध्ये धावा जमवले 64, 64 आणि विजयासाठी लक्ष असलेला टार्गेट 65. पहिल्या इनिंगचो लेखाजोखा आपण बघूया. मॅच इनिंग समरी सुद्धा थोड्याच वेळात येतली पण त्यानंतर 65 धावांचो पाठलाग स्क्रीनवर आपण बघूया. राजमहाल दिलीप वर्मा 6 बॉलमध्ये 8 रन कॉट आउट केलो त्याका निहाल तुसामधने. त्यानंतर राहुल उर्फ शेरू लोहार 6 बॉलमध्ये 3 रन. विशाल धारककडसून अपेक्षा होते 8 बॉलमध्ये त्यांनी बनवले 13 रन. विश्वजित गरुड 4 बॉलमध्ये 5 नॉट आउट पण आज नरसिंग पालनपल्ली मैदानावर भायगो ठरलो 12 बॉलमध्ये 32 रन. 3 उत्तुंग गगनचुंबी आकर्षक RPM षटकार आणि 2 लाजवाब चौकारच्या जोरावर त्याची खेळी सजली 32 धावांची. गोलंदाजी सगळ्यांचीच महागडी ठरली. निहाल तुसामत 2 ओव्हरीमध्ये 11 रन. एकमेव किफायतशीर गोलंदाज 5.5ची इकॉनॉमी 1 विकेट. विकी कलमे 2 ओव्हरीमध्ये 26 रन 1 विकेटसाठी 13ची सरासरी. मयूर वाघमारे कधी नाही तो महागडो ठरलो त्याचे 2 फुलटॉस 1 चौकार 1 षटकार त्यांनी खर्च केले 12 रन 1 विकेटसाठी. आणि अभिषेक शेवटच्या ओव्हरीमध्ये पहिले बॉल काही चांगले टाकले पण त्यानंतर षटकारांची आतषबाजी नरसिंग पालनपल्लीची 13 रन्सांचो खर्च. इनिंगची झाली संगता 64 रन्सावर 65 धावांचो पाठलाग. तुम्ही बघतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातली टेनिस क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026-23 पर्व दुसऱ्या रजनीमधली दुसरी लढत. कसं होतं पाठलाग या 65 रन्सांचो सांगण्यासाठी ऐकूया आवाज आपल्या मराठी समालोचनाच्या जोरावर. सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, ठाणेसह अनेक मोठमोठे व्यावसायिक स्पर्धा ज्यांनी गाजवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचा हे रत्न ऐकूया अमोल जमदाडे सर. नंदिनी सारीज डोंबिवली यांच्याकडून पैठणी आणि 2 स्मार्ट वॉच कुपनची किंमत आहे 20 रुपये. थँक्यू. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2026चा रणसंग्राम आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या लढतीकडे आपण वळलो आहोत. आणि एका बाजूला उमेश 11 हुमरट क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते 64 धावा 6 ओव्हरमध्ये. त्यामध्ये आकर्षक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच नरसिंह पालनपल्लीची ज्याने 32 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्या 32 धावांच्या अफलातून खेळीच्या जोरावरती 6 ओव्हरमध्ये 64 धावा फलकावरती आलेत. 65 धावांचं लक्ष्य उद्दिष्ट अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या समोर आहे. 65 धावांचा पाठलाग कसा होईल या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला काही वेळातच स्पष्ट होईल हे चित्र. पहिला सामना जिंकला होता मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमने. आज टेनिस क्रिकेटच्या विश्वातील स्टार खेळाडू आज सगळे उतरलेत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या टुर्नामेंट्समध्ये. ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने होते ती स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला इथे आली आहे. अतिशय रंगतदार अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सातत्याने अनेक वर्ष
23 वर्षाची क्रिकेटची परंपरा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची आणि या स्पर्धेच्या पाठोपाठ लगेचच म्हणजे आपली स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठानची ही जी स्पर्धा आहे जी तुम्ही पाहताय ती आहे 24 ते 28 तारीखला फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर लगेचच 24 ते 28 मार्चला यंग स्टार प्रीमियर लीग 2026 देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचा देखील आपण सगळ्यांनी आनंद घ्या. यंग स्टार प्रीमियर लीग एक चांगली स्पर्धा, 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं ते पारितोषिक, ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा नक्की आनंद घ्या. यंग स्टार प्रीमियर लीगमध्ये 24 ते 28 मार्चला. बॉलिंगसाठी गोलंदाज देखील तयार झाले तर सामन्याला सुरुवात होईल डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण सगळेजण वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 9व्याची अजूनही प्रतीक्षा आहे बादल सर आणि तो 9वा कधी येणार आणि 9व्यासाठी आजच्या दिवशी पारितोषिक वाढलंय. कालच्या दिवशी 666 रुपयांचं जे पारितोषिक होतं ते आज वाढलंय 999 रुपये झाले. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने पहिला 9वा या टुर्नामेंटमध्ये कोण ठोकणार याची प्रतीक्षा आहे आणि त्याच्या नावाचा गवगवा होईल, चर्चा होईल. मला वाटतं 9व्याची किंमत तेव्हाच येणार ज्यावेळेला चेंडू एक असणार आणि धावा 7, 8, 9 बनवाव्या लागतील शेवटच्या बॉलमध्ये. त्यावेळेला 9व्याचं महत्त्व वाढेल आणि कदाचित तो 9वा एखाद्या संघासाठी फायदेमंद ठरेल. त्याच 9व्याची चर्चा सातत्याने होईल. डावाची सुरुवात करण्यासाठी 2 दिग्गज खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत बॅटिंग टीमच्या माध्यमातून. एका बाजूला जर आपण पाहिलं तर उमेश 11 हुमरट क्रिकेटचा संगम 64 धावा फलकावरती आहेत. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला पाठलाग करायचा आहे 65चा. अवधूजी तळगावकर यांच्या मालकीचा संघ आहे आणि 65 धावांना उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. किरण पवार आणि त्याच्या साथीला चैतन्य पाटील. किरण पवार अनेक वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये पाहिले. किरण स्ट्रायकिंग येईला तयार आहे. एक मोठा विस्फोटक खेळाडू आहे. एका हाताने षटकार ठोकणं ही त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. ऋषभ पंत स्टाईलने किरण पवार अनेक टुर्नामेंट्समध्ये 1 हँडेड सिक्सर ठोकतो. या टुर्नामेंटमध्ये काय करेल? लाल कॅप घालून आलाय, कदाचित ती त्याच्यासाठी लकी असेल. स्ट्रायकिंग येईला किरण पवार, त्याचा कसा असेल वार आणि किरण पवारचा वार रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. सिद्धू जाधव राईट मोड द विकेटचा मारा. पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचं पहिला बॉल. किरण पवार गेलाय का वार? पाहावं लागेल. फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक काय फट दाखवलाय? शेरू लोहारने झेल टिपला. किरण पवारचा खेळ संपला. शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन, शून्याचा चष्मा घालून किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का पाठलाग करायचा आहे 65चा. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम उमेश 11 हुमरट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. आज कणकवली तालुक्याचे संघ त्याचबरोबर एक देवगड तालुक्याचा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपलं नशीब अजमावताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरणची जागा भरून करण्यासाठी ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. साथ द्यायचे यावेळेला मैदानामध्ये असणारे फलंदाज चैतन्य पाटील. दोन्ही पाटील बंधूंची जोडी आणि त्यांची पाटीलकी या मॅचमध्ये पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिला मोठा धक्का, बडी मछली जाले में आली आहे. किरण पवार ज्याचा अनेक स्पर्धेमध्ये आपण वार पाहिला, मात्र यावेळी तो आऊट झालाय शून्यावरती. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका टोलण्याचा इरादा ते फसलाय आणि कौतुक करावं लागेल सिद्धूचं. सिद्धू जाधव ज्याने एक चांगला बॉल डिलिव्हर केला. जवळपास आतापर्यंत 19 बाईकचा मानकरी ठरलेला खेळाडू ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. त्याची पाटीलकी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का की अजून एक विकेट हातामध्ये येईल सिद्धूच्या? पाहावं लागेल. दबाव तर बनवलाय. रन चेस करत असताना पहिल्यांदा भागीदारी होणं खूप गरजेचं असतं, मात्र ती भागीदारी ब्रेक केली आहे पहिल्याच बॉलवरती. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने बॉलर तयार.
स्ट्रायकिंगला बॅटर तयार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराष्ट्रीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. चांगला बॉल, धीम्या गतीचा वेग कमी होता, दिशा चांगली आहे. सटिक लाईन मधून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल. टिंब चेंडू इथे पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील डोंबिवलीच्या वडवली परिसरातला हा खेळाडू आहे आणि एक बाईकचा मानकरी, बाईकचा सम्राट आहे. मात्र या अगोदर तुम्ही काय केलं याच्यापेक्षा या मॅच मध्ये काय करताय याला जास्त महत्व आहे. बॉलर तयार आहे. सिद्धूचा चांगला बॉल यॉर्कर लेनचा पुढे टाकलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला. मी नक्कीच पुन्हा एकदा उल्लेख करेन, प्रत्येक खेळाडूला किती मोठा खेळाडू असला ना बादल सर, प्रत्येक सामन्यामध्ये सुरुवात ही शून्यातून करावी लागते आणि याही वेळेला या अगोदर 19 बाईक पटकवल्या, मात्र यावेळेला शून्यातून सुरुवात करायची आहे. ऋतिक पाटील स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. अंडर 20 बीटचा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. सिद्धू जाधव चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत धाव खर्च केली नाहीये, एक विकेट्स मिळवलाय, त्यामुळे दबाव बनवलाय. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सिद्धूचा करिश्मा. ओव्हर पिच समोर स्टेट सरळ बॅटने खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि यावेळेला आलाय पहिला वार. ऋतिक पाटीलने केलाय. अजून एक ब्लास्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आरपीएम चौकार. ऋतिकने इरादे स्पष्ट केले. चौकाराने खातं ओपन केले. 2 बॉलवरती तो बीट झाला. तिसऱ्यावरती अटॅकिंग फटका त्याच्या बॅटमधनं. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. 4. ऑफस्टिकच्या बाहेर जाणार बॉल या वेळेला सोडून दिलाय. पंचांकडे वाईट बॉलची दाद मागितली आहे आणि त्यानंतर टीव्ही अंपायर अर्थातच पहिला रिव्ह्यू पंचांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये चॅलेंज केले बॅटिंग टीमने. ऋतिक पाटील यावेळेला नक्की त्याची खात्री आहे की चेंडू अवंतर असेल का, आणि त्यासाठीच टीव्ही अंपायर यांच्याकडे तो कॉल गेला. वेगवेगळ्या अँगलने तपासणी होईल पीसी रूम मध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची टुर्नामेंट आपण पाहतोय. 9व्याची अजूनही प्रतीक्षा होते प्रेक्षकांनी, त्याचबरोबर क्रिकेटच्या खेळाडूंना देखील त्याची प्रतीक्षा. हॅलो चिक. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगला बॉल सटिक लाईन आणि लेंथ मधून इथे गेलाय. रिव्ह्यू लॉस्ट केलाय बॅटिंग टीमने. पहिला रिव्ह्यू ते लॉस्ट केलाय. बॉलर तयार. यावेळेला चांगला बॉल कमबॅक केले. जबरदस्त गोलंदाजी होते. सिद्धू जाधव चांगला इथे गोलंदाजीचा स्पेल टाकत असताना पाहिला मिळाला. पहिल्या ओव्हरचा काही संपला. 65 धावांच्या उत्तरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या फक्त 4. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा इथे खर्च केले. तर सिद्धू जाधवने काय गोलंदाजी झाली आहे. अफलातून गोलंदाजी, कडवट भेदक मारा, तिखट मारा. पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्धूचा करिश्मा आपण पाहिलाय. मात्र त्यानंतर मोठे फटके पुन्हा एकदा येतील का. 65 धावांचं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. मनुष्य की साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लढा नहीं. लढावं लागेल. इथून सुरुवात करावी लागेल. समीकरण प्रत्येक वेळी बदलत जाईल. रन चेस करताना दबाव तर नक्की येतो, मात्र त्या दबावामधून बाहेर यावं लागेल. दबावामध्ये ज्या खेळाडूचा खेळ चांगला होतो ना त्याचाच संघ सामना जिंकतो. 65चं मोठं लक्ष्य आहे. दिल्ली बहुत दूर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आलेत, त्यामुळे 61ची अजून गरज आहे. 30 चेंडूंचा कालावधी आहे. जवळपास 12च्या रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला आता मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हरचा खेळ ते संपला. फक्त 4 धावा सिद्धूने खर्च केलेत. सनी कसबे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अजून एक गुणवान अष्टपैलू गोलंदाज.
ऑफटिकच्या बाहेर सनी कसबेचा बॉल डिलिव्हर्ड केला. सांगवी पुणे परिसरातला हा गोलंदाज अनेक टुर्नामेंट्समध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. त्यामुळे त्याच्यावरती अटॅक होईल का की त्याच्या विरोधामध्ये एक सेन्सिबल क्रिकेट संयमी फलंदाजी इथे पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत, मात्र त्यांच्या आक्रमकतेला आवर घालणारी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सनीने केली आहे. मयूर स्पोर्ट यांच्या माध्यमातून आकर्षक जे किट आहेत ते संपूर्ण किट या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट राजू बालेकर यांच्या माध्यमातून बनवण्यात आले. चांगल्या क्वालिटीचं हे किट आहे. धन्यवाद राजू बालेकरजी, आपले मनापासून धन्यवाद. मयूर स्पोर्टचा एक वेगळा ब्रँड आहे, त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्ष मयूर स्पोर्टचा ब्रँड सातत्याने आपली एक वेगळी क्वालिटी ठेवली आहे आणि क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड नाही आहे. चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी किट दिले. टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट, शूज, बॅट्स, ट्रॉफी या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेला हा ब्रँड आहे. नक्की अवश्य भेट द्या मयूर स्पोर्टला. राजू भालेकर यांच्या गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार सनी कसबे. 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेत. ऑफटिकच्या बाहेर अजून बाहेर काढलंय बॉल आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर टीव्ही अंपायर यांच्याकडे हा कॉल जाईल नो सॉरी. आणि त्याचबरोबर लाईनच्या बाहेर बॉल पिच झालाय का, टप्पा कुठे पडलाय याची शहानिशा अंतिम क्षणी होईल. ऑप्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केला. चेंडूचा टप्पा तर आतमध्येच आहे आणि बॉल बाहेर निघालाय. त्यामुळे वाईड बॉलची इथे घोषणा होते. नो आहे की नाही याची पुष्टी अंतिम क्षणी आपण केली पीसी रूम मध्ये आणि तिसऱ्या पंचाने डिसिजन दिला की हो लाईनच्या आतमध्ये बॉल, मात्र टप्पा पडल्यानंतर तो बराच बाहेर निघालाय. त्यामुळे आमच्या ऑनफिल्ड अंपायर वाईड बॉलची घोषणा करतात. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढली आहे 7. बॉलर सनी तयार. 65चं लक्ष्य आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसला. झाडू शॉट खेळायचा होता स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरला. चैतन्य पाटील संघर्ष करतोय. चांगली बॉलिंग होते सनी कसबेच्या माध्यमातून. अनुभव म्हणजे नेमकं काय असतं ते सनीकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच याची प्रचिती येईल. सनी कसबे एक चांगला खेळाडू आहे. कोणती रिॲक्शन नसते, फक्त खेळावरती लक्ष केंद्रित करणारा हा खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तो तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सनीच्या विरोधामध्ये एक मोठा फटका येईल का ते देखील पाहावं लागेल. एक क्रॉस लाईनचा वापर केला. शबल क्रॉस झाले. स्टिकच्या बाहेर फॉलो केलं गेलं आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर अजून एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. बाईटचा सिग्नल येतोय पंचाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होते, जादुई गोलंदाजी. बॅटला बॉल स्पर्श होत नाहीये, त्यामुळे दबाव वाढतोय बॅटिंग टीम वरती. 65 धावांचं लक्ष्य आहे. अवधू स्पोर्ट कणकवली, अवधूजी तळगावकर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला उमेश इलेव्हन हुमरेड क्रिकेट टीम फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा सिद्धूने खर्च केल्या आणि त्याचीच री ओढत त्याचं अनुकरण करत सनी कसबे आतापर्यंत खूप इकॉनॉमिकल राहिलाय. फक्त 3च धावा त्याने खर्च केलेत. बॉलर तयार सनी कसबे. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय. उत्तर नाहीये स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरकडे. धुंडो धुंडो रे साजना, वल्लव रे नकवा वल्लव पद्धतीची ते फलंदाजी होते. काय एक्युरेसी आहे. चेंडू कधी बाहेर, कधी आतमध्ये, कधी सरळ रेषेत बॉल जाताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे सनी कसबेचं. दोन्ही फलंदाजांना आता मात्र ताथय्या नाचवताना पाहायला मिळालाय सनी कसबे. एका बाजूला जर पाहिलं तर चैतन्य पाटील आहे, दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील. दोन्ही बॅटर स्ट्रगल करतायत. लक्ष मोठं आहे, संघर्ष मोठाच करावा लागणार आहे. आपल्या जीवनामधला सर्वोच्च खेळ दोन्ही बॅटरला इथे दाखवावा लागेल. बॉलर तयार सनी कसबे. पुढे आलाय, बॉल हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने घेतलंय आपल्या कवेत का नाही, सोडलाय झेल. सचिन सर्गेने साधा सोपा झेल इथे सोडलाय. त्याच्याकडनं अपेक्षा नाहीये. साधा सोपा लॉलीपॉप झेल होता. एक जीवनदान मिळालंय बॅटरला. ऋतिक पाटीलला चान्स मिळालाय या सामन्यामध्ये पुन्हा खेळण्याचा. आणि बघता बघता जर पाहिलं तर सनी कसबेच्या या अफलातून षटकाचा खेळ इथे संपला. 2 षटकांचा प्रारंभीचा खेळ इथे संपतोय. 65 धावांचा पाठलाग करताना 9 धावा फलकावरती येत आहेत अवघ्या अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या.
त्यामुळे समीकरण आता मात्र प्रत्येक वेळी वाढणार आहे, दबाव इथे वाढणार आहे. 9 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. अजून 56 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ आहे फक्त 24 बॉल 56ची आवश्यकता. प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढले, ते आहे 14चं झालंय. जे या अगोदरच्या ओव्हरमध्ये 12च्या आसपास होतं, या षटकात कमी धावा आल्या त्यामुळे ते ॲव्हरेज वाढले. प्रति ओव्हर तुम्हाला 14 धावा बनवाव्या लागतील, त्यामुळे आता चान्स घेण्याची आवश्यकता आहे. थांबून अजिबात चालणार नाहीये, गाडीला एक्सेलेट करावं लागेल. इथून एक षटक बॅटिंग टीमसाठी खूप गरजेचं आहे. ज्या षटकात कमीत कमी 18 ते 20 धावा येतील आणि त्यावेळेलाच बॅटिंग संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करेल. मात्र समोरून कौतुकास पात्र गोलंदाजी दोन्ही बॉलरने केली आहे. पहिलं षटक सिद्धूने टाकलं, ज्या षटकात फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या, आणि दुसरं षटक सनी कसबेने टाकलं, त्याने देखील 4च धावा इथे खर्च केल्या. एक बाईटचे एक अवांतर आहे. त्या दरम्यान 9 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा व्यक्तिगत दुसरं टीमचं तिसरं षटक फेकण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये सिद्धू जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार आहे ऋतिक पाटील. और पिच बॉल खोदण्याचा इथे प्रयत्न केला, बॉटम हँडचा वापर केला, विथ कार्पेटचा फटका ऑन साइडला गेला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगलच मिळेल, सिंगलने संघ दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 10 धावांवरती मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला इथे आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि खास करून 9व्याकडे लक्ष द्यावं लागेल. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढवण्यासाठी तुम्हाला आता मात्र गती घ्यावी लागेल. वेळ खूप कमी आहे. स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार. चैतन्य पाटील साठी यावेळेला चांगला बॉल, फ्लाईट दिली, वातावरण टाईट केलंय, बॉल हलकासा टर्न केलाय, ऑप्टिकच्या बाहेर नाही काढले बॉल. ऑप्टिकला हवा घालत बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. विकेट येत नाहीयेत आणि धावाही येत नाहीयेत. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर चांगली गोलंदाजी. सीमित ओव्हरमध्ये डॉट बॉलला देखील तितकंच महत्व आहे जितकं महत्व विकेटला असतं. त्यामुळेच डॉट बॉलने यावेळेला दबाव इथे वाढतोय. बॅटिंग टीम अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघावरती. काय गोलंदाजी, जबरदस्त स्पेल सिद्धू जाधवचा. ऑन साइडला एक जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि झटपट वेगात 2 धावांची लहर देखील आली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट शैलेजी लोकेसाहेब भाईजी नरेसाहेब यांच्या संकल्पनेतून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा, आजची दुसरी रात्र, दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. पहिला सामना इथे जिंकला मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमने. हॉटेल कोस्टल क्रेविन्स क्रिकेट टीमचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये उमेश 11 हुमरेट क्रिकेट टीमच्या विरोधात अवधूत स्पोर्ट कणकवली बॅटिंग करते. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केल्या ऑन साइडला, कार्पेटचा फटका, जमिनीच्या सहारे कार्पेट के सहारे खेळा हुई स्ट्रोक, चांगला फटका. 2 धावा तर वाचवू शकले नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ, आखो आखो में इशारा आहे आणि प्रत्येक धावेची किंमत दोन्ही बॅटरला माहिती आहे. लाख मोलाची धाव आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 14 धावा फलकावरती आहेत. मोठे फटके येत नाही आहेत. चौकार षटकारांकडे नक्की लक्ष द्यावं लागेल बॅटिंग टीमला. ऋतिक पाटीलच्या साथीने चैतन्य पाटील मैदानामध्ये फलंदाजी करतात. बराच वेळ थांबले आहेत, त्यामुळे त्यांची नजर चेंडूवरती बसली आहे, स्थिरावली आहे. आता मात्र त्यांना एका वेगळ्या अंदाजामध्ये इथे खेळावं लागेल. बॉलर तयार. ऑन साइडला फटका, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जातोय. पहिली धाव प्रचंड वेगात बनवले, क्षेत्ररक्षकावरती दबाव आहे. दुसरीसाठी निघाले, फेक ही खराब आहे, बॅकअप दूरवरती आहे. एकेरी धावेचं रूपांतर बघता बघता 2 धावांमध्ये झालंय. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? एक षटकार, एक चौकार जर का आला तर एक आत्मविश्वास वाढेल, कॉन्फिडन्स लेवल वाढेल बॅटिंग टीमची आणि त्याची प्रतीक्षा प्रेक्षक देखील करतात. डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे बॅटिंग टीमच्या. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये चर्चा चालली आहे. अजूनही अजित मोहिते सारखा तगडा खेळाडू डगआउटमध्ये, जीवित मात्रे सारखा खेळाडू डगआउटमध्ये शांतपणे सामना बघतायत. शैलेजी लोकेसाहेब आपण पाहतो स्क्रीनवरती, जे स्पर्धेचे आयोजक आहेत, प्रायोजक आहेत. शैलेजी लोकेसाहेब गोल्डन मॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे या परिसरामध्ये. मंगेशजी पारकर देखील आपल्याला दिसत आहेत. यावेळेला चेंडू हवेत, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षकाला हेरलंय
आणि क्षेत्ररक्षकाने घेतले बॉलला आपल्या कवेत आली आहे विकेट. मैदानामध्ये फलंदाजी ते आउट होईल. चैतन्य पाटीलचा खेळ संपतोय. विकेट नंबर 2 डाऊन. आहेत स्क्रीनवरती आपल्याला दिसणारे शैलेश लोके साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक, ज्याने ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. अनेक वर्षाची क्रिकेटची परंपरा आहे. नुसती क्रिकेटची स्पर्धा नाही तर कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील याच व्यक्तीने अनेकांना मदत केली, मदतीचे हात पुढे केले. रामेश्वर प्रतिष्ठान धावलं मदतीला. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वर्ल्ड कप ज्याने आयोजित केला तेच प्रायोजक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात शैलेजी लोके साहेब. धन्यवाद शैलेजी लोके साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. भाईजी नरे साहेब असतील, त्यांचे देखील मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. त्यांनी देखील खूप सारे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. शैलेजी लोके साहेब गोल्डन मॅन म्हणून देखील त्यांना आपण ओळखतो. मैदानामध्ये सामना जबरदस्त चालू आहे. एक विकेट आली आहे. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला अजित मोहिते, ज्याच्या नावाची होते चर्चा. नाईगाव परिसरातला हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मयूर मासाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. बारामतीचा गोलंदाज, बारामतीच्या करामती आज इथे पाहायला मिळतील का मयूरच्या. आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंगला बॅटर देखील तयार झालाय. ऋतिक पाटील, समीकरण बदलले. मयूर तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. डीप मध्ये आहे तो, त्याची फेक येईल. फक्त एकच धाव सिंगलने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 17 धावा. ही आहे RPM ट्रॉफी. जबरदस्त ट्रॉफी ते बनवली आहे चांगल्या क्वालिटीची. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक्स ब्रँड यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी बनवण्यात आली आहे. समीरजी मळगावकर, आपलेही मनापासून धन्यवाद. एक्स ब्रँड खूप नावारूपाला आलाय सध्याच्या घडीला. चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. ऑन साइडला अजून एक फटका, मोठा फटका येत नाहीये. एक टप्पा बॉल वरती नियंत्रण मिळवलंय. डीप मध्ये फेकी झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. ही आहे मालिकावीरासाठी बाईक. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ही आकर्षक बाईक आहे ती कोणाला मिळणार आहे याची प्रतीक्षा आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून नक्कीच चांगलं आयोजन केलंय. वेगवेगळी पारितोषिके ते लावली आहेत. अजित मोहितेचा पलटवार, एक टप्पा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार आलाय. संजीवनी चौकार. पंधरा चेंडू 42 धावा हे समीकरण आहे. याच फटकेबाजीची गरज आहे अजित मोहिते आणि टीमला. आणि त्यासाठीच अजित मोहितेला पाठवलंय मैदानामध्ये. जितकी त्याची हाईट मोठी आहे त्याहीपेक्षा कितीही तरी पटीने मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले अजित मोहिते. आतापर्यंत 6 धावांचं त्याने योगदान दिले. 2 चेंडूमध्ये 6 धावा अजितच्या खात्यावरती आहेत. ऋतिक पाटील 10 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये डगआउटच्या बाहेर, डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतात. किरण पवार ज्याने 0 धावांचं योगदान दिलं. त्याचबरोबर चैतन्य पाटील देखील आउट झाले 7 धावांचं योगदान देऊन. चांगला बॉल खाली राहिलाय. बारामतीचा गोलंदाज करामती करताना पाहायला मिळाला. एक खराब चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं चौकारासाठी. मात्र त्यानंतर बॉलरने कमबॅक केले. कमबॅकही असं केलं पाहिजे ज्याची चर्चा झाली पाहिजे. तेच इथे कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज करतोय मयूर मासाळ. बॉलिंग ट्रॅकवरती तो तयार आहे. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून स्ट्रायकिंग येईल. अजित तयार आहे.
बाहेर काढलाय बॉल, लेग ब्रेक गोलंदाजी आहे. आता मात्र नाचवलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. अजित मोहिते संघर्ष करतोय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 23. अजून 42 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 42. काका नरे देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. कोस्टल क्रेविंग्ज हॉटेल यावेळेला पिच लॉंग ऑफला सचिन बर्गेने झेल टिपला. आली आहे विकेट. अजितचा खेळ संपला. या अगोदर एक झेल सोडला होता सचिन बर्गेने, त्यामुळे थोडासा दबाव देखील होता त्याच्यावरती, मात्र ती चूक यावेळेला केली नाहीये. अजित मोहिते आउट होऊन मैदानाच्या बाहेर चालला. विकेट नंबर 3. 3 विकेट डाऊन आतापर्यंत पाहायला मिळतात अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचे. 65 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी राहिला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला 42 ची गरज आहे. जीवित मात्रे उरण मुळेखंडचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. जीवितने देखील अनेक स्पर्धेमध्ये संघ अडचणीमध्ये असताना मोठं योगदान दिलंय. त्यावेळेला या सामन्याला तो जीवित ठेवेल का? जीवित मात्रे हे देखील पाहावं लागेल. जीवितच्या खेळावरती आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी उमेश 11 होमरेट क्रिकेट टीमची. उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. अनेक स्पर्धांमध्ये उमेशजी वांगणकर जे पेशाने इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने एक वेगवेगळी घरं बनवताना आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या स्वप्नातलं घर जर बनवायचं असेल तर नक्की उमेशजी वांगणकर यांच्याशी आपण संपर्क करा. अनेक वेगवेगळी देवालय त्याचबरोबर देऊळं देखील त्यांनी बनवली आहेत. उमेशजी वांगणकर चांगले आर्किटेक्ट आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अवधूतजी तळगावकर हे देखील टीम ओनर आहेत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचे. ते देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. दुसऱ्या बाजूला आता मात्र समीकरण वाढले. सामना थोडासा लांब गेला बॅटिंग टीम पासून. 12 चेंडू 42 ची गरज आहे. इथून आक्रमक व्हावंच लागेल. गाडीला एक्सेलेट करावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार ऋतिक पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला जीवित. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू. फिरवले बॉल सोनूच्या विरोधामध्ये मोठा फटका ठरवण्याचा इरादा पुन्हा एकदा इथे असफल ठरला. एकच धाव इथे मेल सिंगल पाहायला मिळते. समीकरण सातत्याने वाढते. सामना आता मात्र कठीण होत चालला बॅटिंग टीमसाठी. जीवित स्ट्राईकला तयार. पंचांकडनं गार्ड घेतोय स्थान निश्चिती करण्यासाठी तो तयार झालाय. जीवितने या मॅचला जर जीवित ठेवेल का हे पाहावं लागणार आहे. जीवितकडे टॅलेंट आहे. मोठ्या फटक्यांसाठी हा देखील खेळाडू ओळखला जातो. मात्र सामना आता सोपा राहिला नाहीये. इथून खूप मोठं काम करावं लागेल आणि इथून जर तुम्ही मोठं काम केलं ना तर तुमची सातत्याने चर्चा अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये होईल. मात्र काय गोलंदाजी होते. समोरून कडवड गोलंदाजी. सोनू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सोनू बुधावले पलटण परिसरातला हा खेळाडू. जीवित साडी आतमध्ये आणलं. यावेळेला अपील तर केलंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं डॉट बॉल आहे. हे उगाच केलेलं अपील आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो थोडासा दबाव जीवित वरती टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर एक डॉट बॉल इथे घेतलाय. जीवित स्ट्रायकिंग येईल तयार. मोठ्या फटक्यांच्या आहारी जाईल का? मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येणं ही अपेक्षेची बाब आहे आणि ही गरज आहे बॅटिंग टीमची. मात्र दुसऱ्या बाजूला एका दुसरा अजून डॉट बॉल जर टाकला तर दबाव वाढत जाईल आणि उमेश 11 होमरेट विजयाच्या जवळ जाईल. लेन बॉल. दिशा खराब आहे. वेग चांगला होता. टप्पा देखील चांगला होता. मात्र दिशा खराब आहे. त्या दरम्यान व्हाईट बॉलची इथे घोषणा होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. 25 आतापर्यंत 25 धावा. अजून 40 ची गरज आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ चालू आहे. 10 चेंडू 40 ची गरज आहे. जीवित और पिच बॉल. जीवितने मोठा फटका ठरवण्याचा इरादा इथे दाखवलाय. जीवितचा देखील खेळ संपला. विडी विकेटला साधा सोपा झेल. जीवित शून्यावरती आउट.
तर डान्स करताना पाहायला मिळतात. धन्यवाद चाचा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मध्ये आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रितांशु पाटील. नवी मुंबई परिसरातला हा खेळाडू जुगावचा रितांशु पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. दुसरा फलंदाज जर आपण पाहिलं तर ऋतिक पाटील आहे. पाटील बंधू जास्त पाहायला मिळतात या टीम मध्ये. समीकरण वाढते. सामना आता मात्र कठीण होत चालला बॅटिंग टीम साठी आणि तितका सामना सोपा होत चाललाय उमेश 11 हुमरट साठी. बाहेर काढल्या बॉलला रितांशु साठी एक चांगला बॉल देखील इथे पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून 9व्याची आपण प्रतीक्षा करतो. तो कधी 9वा येईल प्रेक्षक देखील वाट बघतायत. व्हाईट बॉल साठी चॅलेंज इथे घेतलंय. बॅटिंग टीमने चॅलेंज केले. शेवटचं सत्र दुसऱ्या डावातील आपल्याला पाहायला मिळते. 5वा षटक 5वी ओव्हर. ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा रणसंग्राम मॅच नंबर 2 तुम्ही पाहताय. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंट ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्या पद्धतीने आपण 9व्याचं आयोजन या स्पर्धेसाठी केले रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आणि त्याच धर्तीवरती ISPLच्या धर्तीवरती कदाचित शेवटच्या दिवशी 50-50 चॅलेंजिंग ओव्हर देखील पाहायला मिळावी ही सगळ्यांची इच्छा. त्याचा विचार नक्कीच रामेश्वर प्रतिष्ठानने प्रत्येक वेळी प्रेक्षकांचा विचार इथे केला. टीव्ही अंपायर वेगवेगळ्या बाजूने ते तपासणी करतात. वेगवेगळ्या अँगलने पुष्टी केली जाईल. काही क्षणातच हा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. tenniscricket.in चे कॅमेरामॅन फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल इथे लाईन मधून गेला. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. एक्स्ट्रा खेळाडू देखील मैदानामध्ये अजून एक ऍड झालाय. बॉलिंग साठी बॉलर तयार. स्ट्रायकिंग येईल फलंदाज आपण पाहतोय रितांशु पाटील. आतमध्ये वळवले त्यानंतर बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. रितांशुचा बॅटवरती नीट बॉल येत नाहीये. मिड विकेट पर्यंत पोहोचलाय. सिंगल मिळेल. 26 धावा टीमच्या खात्यामध्ये. रन चेस करत असताना थोडीशी दमछाक नक्की होते कालच्या रात्रीपासून जर आपण पाहिलं बदल सर तर दमछाक इथे होते दुसऱ्यांदा फलंदाजी करत असताना. त्यामुळे नाणेफेकीचा कौल नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतो. चांगला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती सोनूने ती चांगली गोलंदाजी दाखवली आहे. दबावमध्ये साफ दबाव जाणवतोय बॅटिंग टीम वरती. आता मात्र पूर्णतः खांदे झुकलेत बॅटिंग टीमचे. दुसऱ्या बाजूला तितकंच एक चैतन्याचं वातावरण फिल्डिंग टीम मध्ये आहे. उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतोय का. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 ओव्हरचा काही संपला. 26 धावा फक्त फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू 39 ची गरज आहे. 6 चेंडू 39 ची आवश्यकता. बॅटिंग साठी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम अवधूजी तळगावकर आणि त्याचबरोबर उमेश 11 हुमरट उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ. त्याचबरोबर आजच्या दिवशी मनोज 11 कणकवली ज्याने पहिला विजय नोंदवला. मनोजजी राऊळ यांच्या मालकीचा संघ. हॉटेल कोस्टल क्रेविंग्स काकाजी नरे यांच्या मालकीचा संघ. आज हे 4 संघ खेळत आहेत. बॉलिंगसाठी शेवटचं षटक. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तो तयार. 6 बॉल मध्ये 39 ची आवश्यकता. रितांशुसाठी पहिला बॉल. बॅटची कडा लीडिंग एज. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल. रितांशुचा खेळ इथे थांबलाय. रितांशु आउट.
सुहास पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कल्याण परिसरातला हा खेळाडू सुहास पवार, जितकी गोलंदाजी कडवट आहे या खेळाडूची, तितकी चांगली बॅटिंग, म्हणजे एक ऑलराऊंडर म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. फुल टॉस, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. सुहास पवारने मिड विकेटला बॉल खेळलाय. सिंगल मिळेल, खातं ओपन झालंय. सिंगलने सामना जिंकणं उघड झालंय. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय फलकावरती फक्त 27. जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 38ची आवश्यकता आहे. बादल सर, एवढं आव्हान पूर्ण करणं म्हणजे हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेण्यासारखं आहे. एवढं कठीण आव्हान आहे. लेन बॉल, बॉटमहँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला. स्लॉक स्वीप करायचा आहे आणि त्या दरम्यान चेंडू गेला रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 38ची आवश्यकता, औपचारिकता बाकी. मयूर बॉलिंग मार्गावरती आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजी बिंदूपर्यंत तो मागे येतोय. ग्रीन पार्क स्टेडियम, हिरवगार मैदान पाहायला मिळते. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. और पिच, हवेत बॉल. यष्टीरक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. सिंगल हँडेड झेल टिपण्याचा प्रयत्न केला. झेल ड्रॉप. सामना अगदी खिशामध्ये आलाय. औपचारिकता पूर्ण होईल. विजयाच्या उंबरट्यावरती उमेश 11 हुमरट. यापुढची लढत लगेचच आपल्या समोर मॅच नंबर 3 आम्ही घेऊन येऊ. मनोज 11 कणकवली त्यांच्या विरोधामध्ये. चला, मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमच्या संगणक, आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. आतमध्ये वळवले बॉल, उत्तर नाहीये. सुहास पवार फक्त पाहत राहिलाय. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून इथे होते. शेवटचा बॉल अजून देखील या षटकातील बाकी औपचारिकता पूर्ण होईल आणि सामना थोडासा एकतर्फी, बराचसा एकतर्फी ते झालं. उमेश 11 हुमरट क्रिकेट टीमचा बोलबाला, त्यांचा जलवा, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये वरचढ राहिलेत. दबदबा निर्माण केला. बॉलर तयार. शॉर्ट बॉल स्ट्रेट खेळलेत. सरळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सचिन बर्गेने अजून एक झेल टिपला. 3 झेल आले सचिनकडे, 2 टिपले, 1 ड्रॉप केला आणि यावेळेला सामना संपला. सामना जिंकला उमेश 11 हुमरट क्रिकेट टीमने. मोठा विजय इथे नोंदवला. 64 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना 65 धावांचं लक्ष डोई जड झालं. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या अवधूजी तळगावकर यांच्या संघाला हे आव्हान थोडंसं कठीण झालं आणि त्यांचा मात्र या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला. अजून एक संधी जरूर आहे आणि या संधीचा फायदा घ्यावा लागेल. कमबॅक इथे मोठं करावं लागणार आहे. अवधूत स्पोर्ट आणि त्याचबरोबर हॉटेल कोस्टल क्रेविंग्ज या दोन्ही संघांना कमबॅक करण्याची गरज आहे. त्यांचा सामना 4था तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी आपण 3ऱ्या मॅचकडे वळणार आहोत. उमेश 11 हुमरट क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोज 11 कणकवली असा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या सामन्याची नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच नरसिंह पालमपल्ली, ज्याने 12 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान दिलं. 3 षटकार ठोकले आणि 2 चौकार देखील आपल्या इनिंगमध्ये त्याने ठोकले. नरसिंह पालमपल्ली. चला, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. सामनावीराचा किताब तुम्हाला पुरस्कृत केला जाईल. मॅचचे सुपर हिरो आपण ठरलात आणि चांगली कामगिरी केलात. जिंकणाऱ्या संघासाठी उमेश 11 हुमरटसाठी नरसिंह पालमपल्ली ठरला सुपर हिरो आणि त्यासाठीच त्याचा गौरव होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्याचबरोबर लगेच नाणेफेक होईल. मनोज 11 कणकवली बनाम उमेश 11 हुमरट आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलेल. हॅलो हॅलो. दुसऱ्या सामन्यातील सामनावीर नरसिंह पालमपल्ली यांना एक्सपर्ट्स यांच्याकडून उत्कृष्ट असं सन्मान चिन्ह. मी राजनरे यांना विनंती करते की आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. नरसिंह पालमपल्ली दुसऱ्या सामन्यातील सामनावीर. त्याचप्रमाणे मनोज 11 आणि उमेश दादा 11 हुमरट दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. हॅलो. नरसिंह पालमपल्ली दुसऱ्या संघातील सामनावीर राजनरे यांच्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा सन्मान करत आहोत. अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मनोज 11 कणकवली आणि उमेश दादा 11 हुमरट सन्माननीय श्री सुभाष चेंदवनकर यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करत आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मनोज 11 कणकवली आणि उमेश दादा 11 हुमरट. हॅलो.
मनोज इलेव्हन कणकवली, मनोज इलेव्हन कणकवली संघाच्या संघनायकांना हा शेवटचा बॉल आहे.